जागांबाबत भाजपाच्या भूमिकेवर शिंदे गटाच्या रामदास कदम यांनी आक्षेप घेतला। रत्नागिरी सिंधुदुर्ग सारख्या काही जागांवर भाजपची भूमिका घृणास्पद आहे, त्यामुळे रामदास कदम यांनी असं म्हटलं। सोबत आलेल्यांचा केसानं गळा कापू नका असंही रामदास कदम यांनी भाजपाला उद्देशून म्हणाले। दरम्यान 2009 मध्ये युती असताना देखील भाजपानं मला पाडलं होतं अशी खंत देखील रामदास कदम यांनी बोलून दाखवली। मतदारसंघ असू देत, रायगड मतदारसंघ असू देत, मावळ मतदारसंघ असू देत, तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत, इथं जे चाललंय ते अतिशय घृणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या। तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत। तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसांना गळा कापून नाही, लोकसभेच्या तिकीट जाहीर होतील त्यावेळेला मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा महाराष्ट्रासमोर मी आणीन, पुन्हा मी बोलेन। दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाच्या विरोधामध्ये भाजपने उघडपणे राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला मतदान केलं, उघडपणे राष्ट्रवादीला मतदान केलं दापोली मतदारसंघामध्ये उघडपणे युती असताना। 2009 मध्ये युती असताना देखील मला गुहागरमध्ये भाजपानेच पाडलं। हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही, याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या मंडळींनी घेतली पाहिजे।